संगीता लवकर उठली. तिला एका मोठ्या फुललेल्या अंड्याच्या ऑमलेटची आस होती. तिने बाजारातल्या प्रत्येक दुकानात शोध घेतला. परिपूर्ण अंडी शोधण्यासाठी ती धावत होती. पण जसजशी सकाळ दुपार झाली तसतशी तिच्या आशा मावळू लागल्या. दुकानामागून दुकाने, विक्रेत्यामागून विक्रेत्या, उत्तर एकच होते, अंडी नाहीत. निराश आणि भुकेलेली संगीता घरी परतली. तिने रात्रीच्या काळोख्या आकाशाकडे पाहिले आणि झोपी जाताना एक खोल उसासा सोडला. पण विश्वाचे काही वेगळेच नियोजन होते. रात्रीच्या अंधारात एक चमकणारे अंडे अंतराळातून संगीताच्या अंगणात लघुग्रहासारखे कोसळले. ते एका मऊ आवाजात कोसळले आणि धुळीचे एक छोटे ढग वर आले. जवळजवळ एका माणसाइतके मोठे अंडे अंधारात तेजस्वीपणे चमकले आणि त्यातून एक वेगळीच चमक पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता पक्ष्यांच्या किलबिलाटाच्या आवाजाने जागी झाली. तिने आपले हात पसरले आणि अंथरुणातून उठली. तिचे डोळे अंगणात फिरत होते. आणि तेव्हाच तिने ते पाहिले, चमकणारे अंडे तिच्या अंगणात शांतपणे बसलेले. तिच्यावर धक्का आणि आनंदाचे सावट होते. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती सावधपणे अंड्याजवळ गेली. तिचे हृदय उत्साहाने धडधडत होते. अजिबात संकोच न करता संगीताने काळजीपूर्वक अंडे एका मोठ्या पॅनमध्ये फोडले. अंडे नेहमीच्या ऑमलेटच्या आकारापेक्षा तिप्पट होते, पण ते प्रत्यक्षात आणण्याचा तिचा दृढनिश्चय होता. तिने अंड्याचे मिश्रण फेटले, काही मसाले आणि भाज्या घालून ते परिपूर्ण शिजवले. सुगंध हवेत पसरला, ज्यामुळे तिचे पोट उत्सुकतेने गोंधळले. शेवटी ऑमलेट तयार झाले. संगीताने एक चावा घेतला आणि तिच्या चवीच्या कळ्या आनंदाने नाचल्या. ते तिने आतापर्यंत खाल्लेले सर्वोत्तम ऑमलेट होते. समाधानी आणि समाधानी वाटत असलेली संगीता रस्त्यावरून निघाली. तिच्या चेहऱ्यावर उबदार सूर्य होता. तिला असे वाटले की ती नवव्या ढगावर आहे. त्या विशाल अंड्याच्या ऑमलेटची आठवण बराच काळ तिच्यासोबत राहील.